नमस्कार. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलमध्ये मैदानी गप्पा या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासमोर सिंधुदुर्गातील एक असा खेळाडू, ज्या खेळाडूने आपल्या खेळाची सुरुवात आपल्या ग्रामीण संघातून आता व्यावसायिक दर्जाच्या खेळापर्यंत ज्याने मजल मारली आहे, तोच होडावडे गावचा सुपुत्र बबन नाईक आपल्यासोबत आज स्टुडिओत उपस्थित आहे. तर आज त्याच्यासोबत मैदानातील सर्व गप्पा रंगणार आहेत. चला तर मग आपण भेटूयात बबन नाईक यांना. धन्यवाद शेखर सर, तुम्ही मला पॉडकास्टसाठी इन्व्हाइट केलं आहे आणि तुम्ही सिंधुदुर्गातील यंग टॅलेंटला सपोर्ट करत आहे त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो. क्रिकेटची सुरुवात बऱ्याच वेळा आपण खूप जणांचं करिअर बघतो की ते पहिल्यापासून काहीतरी क्रिकेट खेळत असतात आणि नंतर त्यांची क्रिकेटची सुरुवात होते. पण तुझ्याबद्दल तसं काही घडलं नाही, कारण तुझ्याबद्दल एक वेगळी स्टोरी क्रिकेटची तयार झालेली आहे. त्याबद्दल काय सांगशील? स्टोरी अशी आहे की 2016-17ची गोष्ट असेल. तेव्हा आमचं सेकंड सीझन असेल IPL वडावडा प्रीमियर लीगचं. तेव्हा म्हणजे नाव दिलं नव्हतं त्या लीगला. तेव्हा असंच मॅच बघायला गेलो होतो ग्राउंडवर. तिथे बसलो तिथे आणि तिथे दाजी नाईकची टीम होती. त्यांच्यात एक प्लेअर काहीतरी कमी पडत होता आणि सो तिथे मी बसलेलो होतो. तो बोलला, बाबू हे टी शर्ट घाल आणि मैदानात उतर. तेव्हा माझा तिथून जी माझी सुरुवात झाली, परफॉर्मन्स चांगला झाला. फिल्डिंग फक्त मी तिथे फिल्डिंग करायचो. नंतर 5 मॅचमध्ये आम्ही 5ही मॅच जिंकलेलो आणि त्याच्यात मी 2-3 मॅचमध्ये बॉलिंग पण टाकलेली होती आणि त्या टुर्नामेंटला मला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड भेटलेला. म्हणजे क्रिकेटचा काही अनुभव नसताना सुद्धा बबल, तू ग्रामीण संघातून अतिशय बहारदार खेळ करून आपल्या कर्तृत्वाची उंची गाठलेली आहे. नक्कीच तुझ्या खेळ आम्ही बऱ्याच वेळा जवळून पाहिलेला आहे. त्यातल्या त्यात तुझा आवडता परफॉर्मन्स? माझा परफॉर्मन्स जय हनुमान कला क्रीडा मंडळ उत्तर गावठण कासार्डेमध्ये एक तालुकाची मॅच होती, म्हणजे टुर्नामेंट लागलेली. त्याच्यामध्ये माझा परफॉर्मन्स चांगला झाला होता. 250 त्याच्यामध्ये मारलेले होते. पहिल्या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर तुझी त्या दाजी नाईक यांच्या संघामध्ये पदार्पण झालं. त्यानंतर तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळायला लागला. एक गाव एक संघ असेल किंवा गाव मर्यादित स्पर्धा असतील, अशा विविध स्पर्धांमध्ये तुम्ही तुमची खेळ करायला लागला. दाजी बरोबर खेळताना तुला गावच्या संघात कसं वाटतं? दाजी सोबत खेळायला खूपच मजा येते. माझा पहिलीपासून आवडता खेळाडू तोच आहे आणि शाळा सुटली की मी त्याची बॅटिंग बघायला वगैरे मॅचला जायचो. तिथे तो चांगली बॅटिंग वगैरे करायचा आणि माझ्या खेळण्याचं श्रेय मी त्यालाच देतो, कारण त्यानेच मला पहिला चान्स दिलाय खेळण्यासाठी. दाजी अतिशय सुरेख कर्णधार पण आहे आणि सिंधुदुर्गातील बाहुबली म्हणून त्याला ओळखलं जातं. दाजी सोबत तुमच्या संघात अजून कोणते खेळाडू आहेत, ज्या खेळाडूंची तुम्हाला प्रत्येक वेळी, कारण क्रिकेट खेळत असताना 11 खेळाडूंची तेवढीच मदत लागते, कारण 1 किंवा 2 खेळाडूंवर परफॉर्मन्स होत नाही. बऱ्याच वेळा दाजी पण आउट होतो, कधी कधी बबल पण आउट होतो, परंतु त्यावेळी संघातील असे बरेच खेळाडू आहेत की जे तुमचा संघ त्यावेळी सावरतात. मी जेव्हा चालू केलं ग्रामीण खेळायला, तेव्हा खूप चांगले प्लेअर होते. दाजी नाईक असेल, विनय पावणोजी आहे, विदुल पावणोजी, समीर सावंत, विशाल नाईक, सिद्धेश परब, सुदेश वालवलकर असेल, हे चांगले प्लेअर होते. तेव्हा अजून पण खेळत आहेत ते. जेव्हा मी ग्रामीणमध्ये खेळायला गेलो होतो तेव्हा 1.5 वर्ष मी फक्त फिल्डिंग करायचो. त्याच्यानंतर थोडं प्रॅक्टिसला जाऊन तेव्हा विनय पावणोजी, दाजी नाईक, सुजित सावळ, समीर सावंत हे तेव्हा चांगले टॉपचे प्लेअर होते आमच्या गावाच्या टीममध्ये. त्या प्रॅक्टिसला जाऊन मग थोडं शिकलो, बॉलिंग टाकायला शिकलो, मग बॅटिंग करायला शिकलो. त्याच्यानंतर त्या 2-3 वर्षानंतर आमची टीम खूप चांगली झाली. त्याच्यानंतर जिंकायला पण खूप चांगल्या टुर्नामेंट जिंकलो आम्ही. विनय पावणोजी तुमच्या संघातील एक असा खेळाडू आहे की जो पूर्ण मैदानात, दाजी असो, सुजित असो किंवा बाकी कोण खेळाडू असो, मैदानात अग्रेसर पाहायला मिळतो. प्रत्येक वेळी विनयची कदाचित तेव्हा तू खेळत नव्हता,
विनयला आम्ही पहिल्यांदा बघितलं होतं कुडाळच्या आंबेडकर नगर येथील मैदानमध्ये. कुडाळ विरुद्ध त्यांचा सामना होता आणि विनयने एकतर्फी आपल्या संघासाठी सामना विजयी करून दिला होता. परंतु विनयची एखादी चांगली गोष्ट जी तुला खूप आवडते. विनय चांगला ऑलराऊंडर आहे आमच्या टीम मध्ये आणि तो कायम ग्राउंडवर अग्रेसिव्ह असतो की तुम्ही असं असं करा, असं परफॉर्मन्स द्या. त्यासाठी तो धडपडत असतो आणि कायम मेन मॅचला तो चांगली बॅटिंग करतो, चांगला परफॉर्मन्स देतो आपला. तुला ग्रामीण क्रिकेट खेळायला जास्त आवडते की ओपन क्रिकेट खेळायला जास्त आवडते? मला जास्त करून तर ग्रामीण खेळायला खूप आवडतं, कारण ग्रामीण गावातले सगळे मित्र आहेत ते सगळेच सपोर्ट करतात आणि जिंकलो की अजून पण आनंद होतो आम्हाला. रबर बॉल की टेनिस बॉल? टेनिस बॉल. टेनिसवर खेळताना आणि रबरवर खेळताना, म्हणजे टेनिसवर खेळताना बॉल थोडा कमी स्पीडने येतो. रबर बॉलवर तसं नाही. रबर बॉल हा पाण्यात पडल्यानंतर अजून फास्ट होतो. मग रबर बॉलचे पण बरेच काही सामने जे बबलने एकतर्फी आपल्या संघाला विजयी करून दिले. रबर बॉल खेळताना काय टेक्निक असावी लागते फलंदाजाकडे? टेक्निक म्हणजे तुम्हाला रबर बॉलला प्रॅक्टिस, मेन म्हणजे प्रॅक्टिस पाहिजे. तो बॉल अपेक्षेनुसार मध्ये मध्ये खूप फास्ट येतो, स्पीड होतो, बॉल बॅटवर चढतो. त्यामुळे त्याला टायमिंग वगैरे चांगलं पाहिजे. बॅटला लागला की लगा तो सिक्सर. बबलची खासियत काय? बबल धावून जेवढे रन कमी काढतो त्याच्यापेक्षा बबलच्या बॅटने सीमापार चेंडू जास्त वेळा पाहायला मिळतो. त्यामागचं तुझं स्किल, म्हणजे त्यामागे तू खूप मेहनत घेतली असशील. मैदानात उतरल्यानंतर तुझ्या डोक्यात काय गेम प्लॅन चालू असतो? गेम प्लॅन असा काही नाही, कारण मी स्वतःवर कॉन्फिडन्स असतो की असं मॅच खेळायची आहे. आणि नवीन बॉलला मला खेळायला खूप चांगलं वाटतं, कारण तो बॉल हवा तसा बॅटवर येतो, दिसतो पण चांगला. स्वप्ने मोठी असून चालत नाही, ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे आणि ते प्रामाणिक प्रयत्न आम्ही कलमठच्या मैदानावर तुझे बघितले आहेत. तुझा पाय बरा नसतानाही तू त्या स्पर्धेत तुझा परफॉर्मन्स केला आणि संपूर्ण प्रेक्षकांनी बबल नाईकच्या फलंदाजीचा पूर्ण आस्वाद घेतला. त्या स्पर्धेबद्दल काय सांगशील? ती स्पर्धा मला खूप म्हणजे अजूनपर्यंत आठवते, कारण माझा पाय त्याच्या आदल्या दिवशी कुडाळला टुर्नामेंट होती तेव्हा मला जरा क्रॅम्प आला, पण तो खूपच दुखायला लागला. त्यानंतर मला चालायला पण धावायला पण जमत नव्हतं. त्याच्यामुळे मला टीममध्ये संदेश कुंडेकर असेल, सोनू राणे असेल, त्यांनी खूप सपोर्ट केला. काय नाही बबल, तू खेळशील. आणि त्या तिसऱ्या मॅचच्या क्वालिफायरच्या मॅचला आम्ही ती मॅच जिंकलो. त्या मॅचमध्ये माझी बॅटिंग चांगली झाली होती. तुझा आवडता कर्णधार, ज्या कर्णधारच्या अंडर खेळताना तुला खूप मजा येते? दाजी नाईक आणि गोपाळ भटाकर. नक्की. सर गोपाळ भट्टांबद्दल काय सांगायचं की प्रत्येक पॉडकास्टमध्ये सर गोपाळ भट्टांचं नाव येतं, कारण सिंधुदुर्गातील असा एक खेळाडू आहे ज्याने सिंधुदुर्ग नाही, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक असू दे, सगळ्या राज्यात किंवा सगळ्या सिटीमध्ये जाऊन ज्याने आपल्या नावाचा वलय निर्माण केलंय, ते सर गोपाळ भट्टा. गोपाळ सरांच्या अंडर खेळताना काय मनात काय चालू असतं? खूप चांगलं वाटतं त्याच्यासोबत खेळायला आणि लिजंड प्लेअर आहेत ते. अजून पण आता तरी 20-21 वर्ष झाली असणार त्यांना खेळायला आणि त्यांना अनुभव आहे कसं काय करायचं, डिसिजन कसं घ्यायचं त्यांना सर्व माहीत असतं. कशी फिल्डिंग लावायची, कोणाला बॉलिंग द्यायची. ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता व्यावसायिक खेळाकडे तुझं पदार्पण झालं. व्यावसायिक खेळ तू पहिल्यांदा कोणत्या संघातून सुरू केला? व्यावसायिक खेळ म्हणजे पहिला रोहित बोलेकर सरांचा वेतीमध्ये टुर्नामेंट होती. 1 लाख काहीतरी त्याचं बक्षीस होतं. तेव्हा मला संदेश कोंडेकर सरांचा कॉल आला की तिथे खेळायचं आहे, तू येशील का? तेव्हा तेव्हा मी रोहित स्पोर्टमधून तिथे पहिले टुर्नामेंट खेळलो. त्यानंतर दाजीने फ्रेंडशिप चॅनलमध्ये खेळवलं. त्याच्यानंतर रोहित स्पोर्टमध्ये त्यानंतर 2-3 वर्ष तिथे खेळलो. त्यानंतर आता हल्लीच राजाराम वरीस तळवडे आली, बांदेश्वर बांधा आली, त्याच्यामधून पण सध्या त्याच्यावर क्रिकेट खेळतोय. एक गाव एक संघाचा तुमचा ग्रामीण संघ मांद्रेम ट्रॉफीला तुम्ही तुमच्या संघाची एंट्री केली होती. भाई पारसेकर सरांनी ती तुमच्या संघाची एंट्री त्या ठिकाणी केली होती आणि त्या स्पर्धेत तुम्ही विजयी झाला होता. त्या स्पर्धेबद्दल काय सांगशील? त्याचं श्रेय मी देतो विनय पावणेजी आणि भाई पारसेकर, कारण
तेव्हा काहीतरी एंट्री फी पण खूप होती, 30,000 एक असेल. त्यामध्ये विनय बावनजी बोलला खेळूयात काय, सर्वांना विचारलं त्याने टीममेट्सना, तर सगळं बोललो खेळूया चालेल. ते ते ती टुर्नामेंट आम्हाला खूप चांगली झाली, सर्वांनी चांगला परफॉर्मन्स दिला त्या टुर्नामेंटमध्ये. माझ्या मते सुजित सावळला मॅन ऑफ द सिरीज म्हणून ट्रॉफी भेटलेली आणि विनय बावनजीला बेस्ट बॅट्समन भेटलेलं. जो मैदानात तुझ्यासोबत उभा असला की तुला खेळायला मजा येते. दाजी नाईक आहे, विनय बावनजी, सुजित सावळ आहे, त्याच्यासोबत मजा येते. दाजीबद्दल काय सांगशील? दाजी आक्रमक फलंदाज आहे. जेव्हा तो मारायला चालू करतो ना, त्याची बॅटिंग बघण्यासारखी असते आणि आम्हाला प्रॅक्टिस करून करून ते आता रोजच झालेलं आहे, कारण तो मारताना खूपच लांब सिक्स मारतो. क्रिकेट खेळत असताना सगळ्यात महत्वाची जबाबदारी असते ती गोलंदाज. तुमच्या संघातील तुझा आवडता गोलंदाज? आवडते गोलंदाज आहेत सुजित सावळ आहे, वासुदेव सावंत आहे, आता यंग टॅलेंट मध्ये विशाल नाईक आहे, सिद्धेश परब आहे, राजेश मोठे आहे. तुमच्या मागणं म्हणजे तुमच्या मागणं जर होडावडा गावचं नाव मोठं करायला कोण कारणीभूत असेल तर तो कोणता खेळाडू असेल? मागून सिद्धेश परब आहे, विशाल नाईक आहे, ते पुढे जाते. एखादी आवडती टुर्नामेंट? आवडती टुर्नामेंट मला ध्रुव ट्रॉफी पेड नेमला होती ती, तालुक्याची. तिथे जो क्राऊड वगैरे असतो आणि सर्व खूप जण प्लेयरांना सपोर्ट पण करायला असतात, तालुका असते ना शेवटी, आणि त्याच्यात गोवा सिंधुदुर्ग मिक्स असतात प्लेयर. ही गोव्यात होणारी बऱ्याच ट्रॉफींमधली एक महत्वपूर्ण ट्रॉफी मानली जाते. ध्रुव ट्रॉफी बद्दल काय सांगशील? चांगली टुर्नामेंट आहे ध्रुव ट्रॉफीचे. जे ऑर्गनायझर आहे त्यामध्ये दीपक दादांचा खूप मोठा वाटा आहे. चांगलं आयोजन करतात, अंपायर्स वगैरे सर्व, आउटफील्ड वगैरे, विकेट वगैरे सगळं चांगलं असतं आणि क्राऊडचा पण खूप मोठा सपोर्ट असतो इथे. लाइटिंग वगैरे डे नाईट असल्यामुळे लाईट्स पण चांगले असते इथे. सिंधुदुर्गाचा वर्ल्ड कप मानला जातो तो आपली छत्रपती चषक. छत्रपती चषकात तुझं पदार्पण झालं आणि त्या पदार्पणाच्याच वर्षी तुम्ही त्या चषकावर आपलं नाव कोरलं. त्या स्पर्धेबद्दल आणि त्या टुर्नामेंट बद्दल काय सांगशील? छत्रपती चषक तेव्हा तालुकामध्ये लागली होती. तेव्हा गौतम वॉरियर्सचे मालक गौतम आलमेडांच्या संघामधून नेतृत्व करत होतं दाजी नाईक, कॅप्टन होते तेव्हा. पहिली टुर्नामेंट म्हणजे माझी तेव्हा झाली. तेव्हा आम्ही GMC रेड्डी सोबत फायनल जिंकलेलो होतो. तेव्हा लिजंड प्लेअर नाना नाईक पण होते, देवीदास कुबल पण होते. सिंधुदुर्गातील चांगली टुर्नामेंट आहे सिंधुदुर्ग छत्रपती चषक. त्याच्यात तुम्हाला नवीन नवीन प्लेअर दरवर्षी दिसतात, चांगला परफॉर्मन्स करतात आणि माझं स्वप्न होतं की ॲज अ कॅप्टन म्हणून मी ती टुर्नामेंट जिंकावी. 2023 या वर्षी त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आलं होतं. त्या स्पर्धेदरम्यान ती क्वार्टर फायनलची मॅच, त्या मॅच बद्दल काय सांगशील? ती मॅच जवळपास आम्ही हरायला झालो होतो, कारण ती मॅच मध्ये आमचे 5 ओव्हरला आम्हाला काहीतरी 55 रनची गरज होती. तेव्हा आमचे पहिले काहीतरी विकेट खूप लवकर गेले होते. त्यानंतर तन्मय पटोळ आणि अंबाली कलगुटकर तेव्हा आयकॉन होता. तेव्हा तन्मय पटोळने ऐन टाइमला 2 सिक्स मारल्या आणि शेवटच्या ओव्हरला 1 बॉलमध्ये 5 पाहिजे होते आणि तेव्हा आम्हाला कोणाला वाटलं पण नव्हतं अंबाली रिव्हर्स सिक्स मारतील आणि आम्ही सामना जिंकलो. तन्मय पडवळला त्या स्पर्धेदरम्यान इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात पाठवलं होतं. तन्मयला मैदानात पाठवण्याचे एक म्हणजे काय स्ट्रॅटेजी काय होती? स्ट्रॅटेजी कारण तेव्हा लेफ्टीला हवा होती आणि तिथे तेव्हा ऐन टाइमला एकाची विकेट पडली, त्यामुळे विनय बावनजी बोलला की लेफ्टीला जावं ते म्हणून. तेव्हा त्याने टाइमवर 2 सिक्स मारले, 2 सिक्स. त्यामुळे आम्ही फुल मॅच मध्ये आलो. बऱ्याचशा अशा स्पर्धा असतील ज्या स्पर्धेत बबलचा खेळ रंगतदार असतोच, परंतु त्यातली मी स्वतः बघितलेली स्पर्धा होती आमदार चषक घावनाळ्याच्या त्या चषकात तुझा जो परफॉर्मन्स झाला होता, अतिशय सुरेख फलंदाजी केली होती. त्या स्पर्धेबद्दल काय सांगशील? ती टुर्नामेंट आमच्या सर्व प्लेअरना चांगली टुर्नामेंट होती, कारण एक पण तिथे आम्ही मॅच हरलो नाही लीग फॉर्मॅटमध्ये पण. आणि त्यामध्ये दाजी नाईकचे 250 होत्या त्या सामन्यात. मी 150 मारलेली. विनय बावनजीने चांगली बॅटिंग केलेली. विशाल नाईक, राजेश मोठेने पण चांगली बॉलिंग केलेली. तेव्हा राजेश मोठेने सेमीफायनलला 5 बॉल 5 विकेट काढल्या. तालुक्याच्या संघामधनं खेळत असताना
सिंधुदुर्ग व्यतिरिक्त जिल्ह्याबाहेर असेल किंवा राज्याबाहेर, महाराष्ट्र राज्याबाहेरही बऱ्याच स्पर्धा तुम्ही खेळला तालुकास्तरीय. त्यातली एक धारगळ प्रीमियर चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा, त्या स्पर्धेदरम्यान तुला मालिकावीर म्हणून बहुमान मिळाला होता. त्या स्पर्धेबद्दल काय सांगशील? तर ती पण टुर्नामेंट आम्हाला यादगार राहिली, कारण त्या टुर्नामेंटला सेमीफायनलची मॅच आम्हाला ग्लेन फर्नांडिसने जिंकून दिली होती. ओव्हरला काहीतरी 11 पाहिजे होते. तेव्हा समोर पुनाजी कलंगुटकर बॅट्समन होता, त्याने 1-2 बॉल डॉट काढलेले आणि गोपाळदारांनी तेव्हा त्याला रनआउट केलेलं. सिंधुदुर्गातील तुझा आवडता खेळाडू? दाजी नाईक, गोपाबटा, दर्शन बांदेकर. नक्कीच दाजी नाईक, कारण तू त्याच्या संघातून कायम खेळत असतो. गोपाळ भट्टा सर पण तुमच्यासोबत कायम असतात. जिल्ह्यातील जनतेच्या मनात एक टाईज बनून जो खेळाडू राज्य करतो, तर त्या खेळाडूचं नाव आहे दर्शन बांदेकर. दर्शनबद्दल ऐकायला आवडेल. दर्शनबाईने पण मला खूप सपोर्ट केला आहे, अजून पण करतोय. त्याने त्याची गावाची टीम असायची तेव्हा 2-3 आयकॉन असायची, तेव्हा तो आम्हाला ग्लेनला आणि सोहेल समीरला बोलवायचा. मोठ्या प्लेअरना तरी कधी त्याने बोलवलं नाही. आणि तो आम्हाला यंग टॅलेंटला खूप सपोर्ट करतो, खास करून मला, समीरला, ग्लेन, सोहेल, की तुम्ही अजून एफर्ट्स द्या, चांगला प्रयत्न करा, तुम्ही पण चांगले प्लेअर बनू शकता. समीरबद्दल काय सांगशील? समीर एक चांगला ऑलराऊंडर आहे. बॉलिंग सोबत बॅटिंग पण चांगली करतो आणि मेन म्हणजे प्रॅक्टिस करतो. तो खूप चांगली प्रॅक्टिस करतो आणि त्याची जी म्युन्सिपाल्टीची टीम आहे ती पण चांगली आहे. त्याच्यामुळे त्याला खूप अनुभव आहे त्याच्या खेळाचा. वेंगुर्ला संघात खेळत असताना वेंगुर्ला संघाचं नेतृत्व गणेश कुबल असतील किंवा सँडी कुंडेकर असतील, त्यावेळी तू संघात आला वेंगुर्ला संघात, तेव्हा काय तुझ्या मनात काय होतं? तेव्हा खूप पहिले तर मी खूप नर्वस होतो, कारण तेव्हा सुधीर पालेकर, संदेश कुंडेकर, गणेश कुबल, जॉनी फर्नांडिस, गौरेश कांबळी हे चांगलेच प्लेअर होते आणि त्यांच्यासोबत खेळायला थोडं मला चांगलंच वाटलं, कारण मला पहिल्यांदा चान्स भेटला तिथे. आणि तेव्हा जे ते बॅटिंग करायचे, गणेश कुबल तेव्हा स्वीपचा शॉट तो चांगलाच मारतो, सँडी कुंडेकर पण रिव्हर्स शॉट चांगला मारायचा. त्यांची बॅटिंग बघायला खूप मजा यायची तेव्हा. नक्कीच सँडी असेल, गणेश असेल, सोबत सुधीर पालेकर असतील. छत्रपती स्पर्धेचा आयोजनाचा महत्त्वाचा वाटा सुधीर पालेकर या खेळाडूचा आहे. सुधीर बद्दल काय सांगशील? चांगले प्लेअर आहेत ते आणि आयोजन करण्यात पूर्ण 100% देतात आपलं. आणि छत्रपती चषक म्हणजे चांगली टुर्नामेंट होते आणि त्याच्यात त्यांचं मंडळ खूप सहकार्य करतं. महाराष्ट्रात राहतो म्हणून मुंबईचा अभिमान आहे, पण बबल नाईक आपली जान आहे आणि सिंधुदुर्गच्या संघाचा मला अभिमान आहे. सिंधुदुर्गच्या खेळाडूंबद्दल सांगायचं आलं तर खूप काही आहे. सिंधुदुर्गातील खेळ खेळता खेळता तू एका अशा प्लॅटफॉर्मवर जाऊन खेळलास ज्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी खूप खेळाडूंचं स्वप्न असतं, सुप्रीमो चषक. सुप्रीमो चषक बद्दल काय सांगशील? सुप्रीमो खेळण्यामागचं श्रेय मी गोपाळ भटा, त्याचे स्पॉन्सर दीपक दादा प्रतिष्ठान, मुंबईचे स्पॉन्सर आहेत, तर विकास गावडे, राजाराम वगैरे, त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि ती टुर्नामेंट खेळायला खूप भाग्य लागतं, कोणाला भेटत नाही ते खेळायला. आणि त्या टुर्नामेंटमध्ये आमचा सिंधुदुर्गाचा पूर्ण टीम खेळलेली होती. सुप्रीमो स्पर्धा खेळत असताना त्या ठिकाणचा माहोल, म्हणजे सुप्रीमो स्पर्धेत क्राऊड असेल किंवा आयोजक असतील किंवा मोठमोठे ऑल इंडियाचे सगळे खेळाडू त्या स्पर्धेदरम्यान होते, त्या स्पर्धेत खेळतानाचा अनुभव खूप चांगला होता, कारण फिल्डिंग वगैरे करायला खूप चांगलं होतं. क्राऊड खूप, सर्व चारी बाजूने आवाजच आवाज. त्यांचं आयोजन पण चांगलं होतं तिथे आणि चांगल्या टीम सोबत आमची मॅच लागलेली होती. बालाजी क्लब राजकोट, तेव्हा त्याचा करणारा सुमित टेकडे, फरदीन गाजी, तेव्हा फरदीन गाजीचा समोरून खेळ पाहायला भेटला आम्हाला. सुप्रीमो चषकात तू फरदीन काजीचा खेळ जवळून पाहिला, परंतु सिंधुदुर्गातील एक खेळाडू सोहेल शेख, जो कुडाळमधील फरदीन काजी म्हणून ओळखला जातो, त्याच्याबद्दल काय सांगशील? चांगला प्लेअर आहे, कारण तो सर्व शॉट्स खेळतो आणि बॉलर पण कन्फ्यूज होतो याला बॉल कुठचा टाकायचा. आणि
त्याच्यासोबत बॅटिंग करायला पण खूप आवडते, कारण तो चांगले क्रिकेटिंग शॉट्स मारतो. कुडाळात एक स्पर्धा झाली होती, पहिलीच नाईट क्रिकेट स्पर्धा कुडाळात लाजरी क्रिकेट लाजरी क्रिकेट संघाने त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धेदरम्यान तुम्ही महाविजेते ठरला होता. त्या स्पर्धेचं थोडक्यात ऐकायला आवडेल. तेव्हा कुडाळमध्ये माझ्या मते पहिल्यांदाच अंडर लाईट्समध्ये टुर्नामेंट होती आणि खूपच चांगलं आयोजन होतं. आणि त्यामध्ये एक सामना मला आठवतो की फायनलचा सामना, मॅच थोडी अडकली होती, सर्व विकेट्स वगैरे पडले होते, पण त्यामध्ये सुहास पवारला जे 2 6 मारले समीर वेंगुर्लेकरने, ते देखणे लायक होते शॉट्स. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील ऑल इंडियामध्ये तुझा आवडता खेळाडू? ऑल इंडियामध्ये विजय बावले सर आहेत. चांगले खेळतात आणि बॅटिंग बॉलिंग दोन्ही पण, फिल्डिंग वगैरे सगळं चांगलं असतं आणि सपोर्ट करतात दुसऱ्यांना चांगल्या प्लेयर्स असं खेळायचं. तसंच ऑल इंडियामधील एक गोलंदाज. ऑल इंडियामध्ये मी जवळून पाहिलेली आहे बॉलिंग. आमच्यामध्ये आयकॉन म्हणून आलेला झारखंडचा इरफान मलिक, त्याची बॉलिंग मी बघितली, चांगली बॉलिंग टाकतो. आणि इकडच्या पट्ट्यात तर त्याने चांगलीच बॉलिंग टाकलेली आहे जेव्हा जेव्हा आलेला आहे तेव्हा. मग अशी एक गोष्ट राहून गेली विचारायची, सर नाना नाईक सरांबरोबर तुझी पहिलाच परफॉर्मन्स म्हणजे तुझा ओपन क्रिकेटचा पहिलाच लीग फॉर्मॅटमधील परफॉर्मन्स होता. नाना नाईक सरांसोबत खेळताना काय वाटलं? नाना नाईकचा खूप मजा आली, कारण तेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये होते. बॉलिंग बॅटिंगच्या जीवावर आम्ही ते फायनल जिंकलो. तेव्हा देविदास कुपलने पण चांगली बॅटिंग बॉलिंग केली. जॉनी फर्नांडिस बऱ्याच वेळा फ्रेंडशिप चेन असो, रोहित स्पोर्ट्स असो किंवा सिंधुदुर्गातील कोणतीही रेडी संघ असो, आरोंदा संघ असो, कोणत्याही संघात जो खेळाडू आपल्या फलंदाजी आणि आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कोणत्याही संघात स्थान ज्याचं अव्वल होतं, त्या जॉनीबद्दल काय सांगशील? जॉनी फर्नांडिस चांगलीच बॅटिंग करतो आणि लेफ्टी बॅट्समन म्हणून मला खूप आवडतो. लहानपणी खूप जवळून त्याची बॅटिंग बघितली आहे, तेव्हा जे शॉट्स मारायचा ते खतरनाक खेळायचा तो. क्रिकेट असो किंवा आयुष्य असो, यात तुझ्या सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे पहिल्यांदा तुम्ही आता खेळायला जाता, तुम्हाला सपोर्ट पाहिजेच असतो. त्या सपोर्ट मागे आई बाबा आणि माझा भाऊ याचा खूप मोठा वाटा आहे. ते जर नाही बोलले असते तर एवढ्यात मी क्रिकेट पण खेळलो नसतो. ते आधीपासूनच मला खूप सपोर्ट करतात, की असं बोलतात की तू कर काय ते मन लावून कर, आम्ही आहोत तुझ्यासोबत. तेच म्हणजे त्यांना कायम चिंता लागलेली असते, कारण खेळताना काही दुखापत होऊ शकते. आणि माझ्या आईला ती कायम काळजी असते, ती कायम तास 2 तासांनी कॉल करत असते, काय खाल्लंस की नाही. तेव्हा पण सांगायचं झालं की त्यांनी कधीच मला फोर्स नाही केला, तू हे कर ते कर, इथे कामाला जा. मी आता जवळपास 7-8 वर्ष झाली खेळतोय, कधीच बोलले नाही तू आता क्रिकेट बंद कर, कामाला जा वगैरे, कधीच नाही. ते बोलतात की तू खेळ, चांगला खेळ, पण तुझं लाईफ आहे ती पण तुला पुढे बघायची आहे. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमध्ये करिअर म्हणून क्रिकेटकडे बघितलं पाहिजे की कामधंदा सांभाळून क्रिकेट खेळलं पाहिजे? क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रोफेशन म्हणून खेळायला पाहिजे, पण तुम्हाला काय बॅकअप पण तुमचा तसा असायला पाहिजे घरचा. तर तुम्ही एकटे असाल, कोण आई बाबा जर कामाला वगैरे जात नसतील, तर तुम्हाला फ्युचरचा प्लॅन बघावा लागतो. असं नाही की तुम्ही प्रत्येक टाइमला क्रिकेटच खेळा, तुम्ही काम पण केलं पाहिजे, कारण तुमच्या पुढे बॅटला बॉल नाही लागला पण कोण बोलवत नाही, त्यामुळे तुम्ही घरीच बसणार, मग कामाला वगैरे तुम्ही काय जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही क्रिकेट खेळा, आपण क्रिकेट सोबत काम पण करायला पाहिजे आपण. नक्की. गोवागरला पालशेतला एक टुर्नामेंट होते, त्यासाठी आम्ही दरवर्षी खेळायला जातो. तिथे देवेंद्र नाईक सरांची ती गाडी आहे मोठी, दशावतार नाट्य मंडळाची गाडी. ती गाडी आहे, ती आम्ही घेऊन जातो. तेव्हा जसं संदेश कुंडेकर वगैरे गाडी चालू असतो, तेव्हा तो जो मस्ती मजाक करतो, खूप मजा येते दरवर्षी. आणि तिथे जाऊन वगैरे आम्ही, एक घर आहे तिथे आम्ही राहतो आणि जेवण वगैरे सगळं आम्हीच बनवून सगळं हे करतो, आणि तेव्हा खूप मजा येते त्यात.
कुमटाला मी 2-3 वेळा खेळलो आहे. दाईसोबत गेलो होतो आणि तिथे ओपन असतात मॅच वगैरे 13-14 आय थिंक ओव्हरच्या मॅचेस असतात. बाउंड्री पण खूप मोठी असते. तेव्हा त्या ग्राउंडवर गोपा बटा सर असेल, लाजी नाईक असेल, सुमित डोंगरे असेल पनवेलचा, ते चांगले क्रिकेट खेळतात तिथे. सुमित डोंगरे बऱ्याच वेळा फ्रेंडशिप चेन असेल किंवा रोहित स्पोर्ट्स असेल किंवा राजाराम वॉरियर्स संघ असेल, बऱ्याच वेळा तुमच्या संघातून एकत्र खेळताना पाहायला मिळाले. या मोठ्या खेळाडूंसोबत खेळताना त्यांचा तुला काय फायदा होतो? फायदा शिकायला खूप भेटतं, कारण ते सुमित डोंगरे असा प्लेअर आहे, त्याला 360 बोलतात तिथे आणि तो चांगली बॅटिंग करतो आणि असं वाटत नाही की तो मोठा प्लेअर आहे, तो आमच्यासारखाच राहतो वगैरे, आमच्यासोबत राहतो तिथे. एक गाव एक संघ खेळत असताना सिंधुदुर्गातील बरेच संघ आपण तोलामोलाचे पाहिले. मालवण असेल, वेंगुर्ला असेल, कुडाळ असेल, कणकवली असेल. त्यातल्या त्यात तुझा एखादा प्रतिस्पर्धी संघ, जो संघ तुम्हाला खेळायला अवघड जातो. आमच्या पट्ट्यात तुम्हाला ग्रामीणमध्ये जास्त टीम सावंतवाडी, वेंगुर्ला त्या साईडची देतात. त्यामध्ये रेडी असेल, केरवडा असेल, शिरोडा, आरोंदा असेल, निरवडा आहे, छत्रपती वेंगुर्ला आहे. चांगल्या टीम आहेत, पण मला टफ होते एकच टीम, शिरोडा, केरवडा. कारण त्यांचे किती पण प्लेअर आउट करा तुम्ही, कोण नाही कोण येऊन 2-3 सिक्स मारून होतो. त्याच्यात दाजी दुरत आहे, अक्षय गाठोळ आहे, रोहन लोणे आहे, गोपाळ वटासर आहेत. ते चांगले बॅटिंग करतात, बॉलिंग पण चांगली आहे आणि आमची मॅच खुन्नसीत होते खूप. एकदा ते जिंकतात, एकदा आम्ही जिंकतो, पण जास्त वेळा त्यांच्यानी आम्हाला हरवलेला आहे. आपण बघतो बऱ्याच वेळा की क्षेत्ररक्षणाच्या जीवावर अक्षयने बऱ्याच टुर्नामेंट जिंकून दिले. फलंदाजी तर तो सुरेख करतोच, परंतु अक्षय बद्दल काय सांगतो? अक्षय पण चांगला ऑलराऊंडर आहे, बॉलिंग पण चांगली टाकतो. फिल्डिंगमध्ये त्याचे एफर्ट्स खूप चांगले असतात, डाय वगैरे मारून तो कॅच वगैरे पकडतो. अजून पण तो फिल्डिंग चांगली करतो. सिंधुदुर्गातील कॉमेंटेटर बऱ्याच वेळा एक गोष्ट बोलत असतात, जिसकी सुरत है खूबसूरत, वो है दाजी धुरत. दाजी बद्दल काय सांगशील? कारण दाजी हे व्यक्तिमत्व एक हसरं व्यक्तिमत्व आहे. बबल नाईक पण त्याच कॅटेगरीतला एक खेळाडू आहे, जो बघायचं तेव्हा हसतच असतात. मग खेळ असो किंवा वैयक्तिक जीवनात असो, तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल. दाजी दुरत पण चांगला बॅट्समन आहे, चांगली बॅटिंग करतो आणि त्यासोबत खेळायला खूप मजा येते, कारण तो असं मस्ती वगैरे अशी काय नाही काय, संदेश कुंडेकर सांगितलं तसं सेम आहे तो. अशी एखादी स्पर्धा, ज्या स्पर्धेत तुझा खराब परफॉर्मन्स म्हणता येणार नाही, पण एक तुझ्या चुकीमुळे संघ तुझा हरला, अशी एखादी स्पर्धा आठवते का? सिओलिमला एक टुर्नामेंट झाली, टुर्नामेंटचं नाव मला माहीत नाही, पण तिथे संपूर्ण मॅच कव्हर झाली ऑलमोस्ट. नंतर ओव्हरला 11 पाहिजे होते आणि मी पहिल्या बॉलला 6 मारलेली. नंतर दुसरा बॉल रिव्हर्स खेळायला गेलो आणि बोल्ड झालो. त्यामुळे तो क्षण मला खूप अजून पण आठवतो. म्हणजे जिंकायला पाहिजे होती, क्वार्टर फायनलची मॅच होती. सर्वप्रथम तर क्रिकेट खेळताना तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे, फिटनेस चांगला ठेवायला पाहिजे. मेन म्हणजे हार्डवर्क करा. तुम्ही समजा किती पण हरत असाल, पण स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, कारण आपण हे करू शकतो आणि त्याच्यावर तुम्ही भर द्या थोडं. जेव्हा माझ्या लाईफमध्ये अडचणी आल्या तेव्हा तेव्हा खूप जणांनी मला मदत केली. त्यामध्ये दाजी नाईक आहे, विठ्ठल दांडेल आहे, आमच्या गावात राहतो, विशाल आहे, संकेत सावळ आहे, समीर सावळ आहे, सिद्धेश परब आहे. यांनी कधी एकटं सोडलं नाही, खूप सपोर्ट केला, अजून पण करतायत. नक्कीच गावातील बरेचसे खेळाडू असतील किंवा तुझे मित्रमंडळी असतील, पण ओढावडे गावाचा पण तुला प्रत्येक गोष्टीला पूर्ण सपोर्ट असतो. गावाबद्दल काय सांगशील? गावातील लोक कायम सपोर्ट करतात. जेव्हा मांजरेम चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही जिंकलो, संपूर्ण गाव तिथे आमची मॅच बघायला आलं होतं आणि जेव्हा आम्ही फायनल जिंकलो तेव्हा सर्व गाव धावून आम्हाला वर उचलून जल्लोष करत होते. तो क्षण कधी विसरणार नाही मी, कारण आम्हाला वाटलं पण नव्हतं आम्ही फायनल जिंकू, कारण चांगल्या चांगल्या टीम आल्यात समोर. शिरोडा होती, गोव्यातील 2-3 टीम चांगल्या होत्या, त्यांना पणजी सारख्या टीमला आम्ही सेमीफायनलला हरवलं. तीच आमच्यासाठी फायनल जिंकल्या आठवतं. सध्या सिंधुदुर्गात चांगले यंग टॅलेंट आहेत. वेंगुर्लामध्ये समीर आहे, ग्लेन आहे, कुडाळमध्ये सोहेल आहे, सावंतवाडीमध्ये सध्या राजाराम गवस म्हणून एक मुलगा आहे, चांगला खेळतो.
बॉलिंग बॅटिंग चांगली करतो. गणेश कणगुटकर म्हणून एक मुलगा आहे, निरावडेमध्ये राहतो, तो पण चांगली बॅटिंग करतो. आणि अं, कुडाळमध्ये बांबाडा संघात मला एक गोलंदाज आवडतो, अंकुश बांबाटेकर सर. खूप वर्ष झाली, अजून पण तशीच बॉलिंग, तो स्पीड आहे आणि अजून पण क्रिकेट खेळतात ते. अंकुश बांबाटेकर सर आमच्या छत्रपती शिक्षकला आमच्या टीममध्ये होते. त्यांचा खूप वाटा आहे फायनल जिंकण्याचा, कारण प्रत्येक सामन्यात सर्कलच्या ओव्हरला 7-8 रन्साची ओव्हर टाकायचे ते, आणि त्यांच्यामुळे 50% आम्ही तो सामना जिंकू शकलो. सावंतवाडी तालुक्यातील मळगावचा सुलतान म्हणून एक खेळाडू प्रसिद्ध आहे. काय सांगशील त्याच्याबद्दल? रंजन केने कन्सिस्टंट प्लेअर आहे आणि पॉइंटचा शॉट त्याचा फेवरेट आहे, आणि तो जेव्हा मारतो शॉट बघण्यासारखा असतो शॉट. राजा नाटेकर आहे, कारण तो जो शॉर्ट बॉल पिक करतो आणि मारतो, आणि त्याची हाईट पण चांगली आहे आणि चांगले क्रिकेटिंग शॉट्स सध्या खेळतोय चांगला. परत बांधामध्ये सिद्धेश मोरे म्हणून बॉलर आहे, तो पण सध्या बॉलिंग चांगली टाकतो. सध्या होऊ घातलेली स्पर्धा मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी, मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी मध्ये तुमचा संघ खेळणार आहे. त्याची पूर्वतयारी काय चालू आहे? पूर्वतयारी अजून तर काही झाली नाही, कारण सिंधुदुर्गात अजून प्रॅक्टिस तशी चालू झाली नाही, त्यामुळे आता 7-8 दिवसात प्रॅक्टिस चालू होईल. आणि 2 आयकॉन पण आहेत, भूषण गोळे आणि विजय बावले. गोपाळ सरांच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळणार आहे, त्यामुळे त्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मयूर स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर होता, त्यामागे कुणाचा महत्वाचा वाटा? त्यामागे महत्वाचा वाटा गोपाळ भट्टा सरांनी सांगितलेलं, की राजू वालेकर सरांना सांगितलेलं असा असा पोरगा आहे, चांगला खेळतो. तेव्हा मी पहिला मयूर स्पोर्टचा अँबॅसिडर झालो. त्यानंतर आता सध्या गणेश मोरजकर 70-70 स्पोर्ट्स कट्टा मालवण यांच्या थ्रू मी अँबॅसिडर आहे. एक गोष्ट सांगायची राहिली की डबल ए स्पोर्ट आरवली म्हणून एक टीम आहे, त्याचे ओनर आहेत सुबट डिसोजा आणि एडू आहे म्हणून. ते पण मला खूप त्यांनी सपोर्ट केलेला आहे, आयकॉन वगैरे मला देखील, आणि ग्रामीण टीमसाठी खेळवलं आहे. परत सुमित दुरी असो, देवेंद्र दुरी असो, त्यांची पण कृष्णा क्रिकेटर्स नेचॅट म्हणून टीम आहे, ते पण आम्हाला स्पॉन्सरशिप करतात. देशक असताना आमच्या जास्त ते सिंधुदुर्गातले प्लेअर होते, त्यामध्ये 3 प्लेअर मुंबईतले पण खेळले होते. सुमित डोंगरे असेल, ऋतांशू पाटील होता, प्रसन्ना पाटील. त्यामध्ये ऋतांशूचं सांगायचं म्हटलं की तो पण चांगला प्लेअर आहे, चांगला माणूस पण आहे, आणि त्याच्या थ्रू मी संस्कार स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर झालो. आणि मेन थँक्यू बोलतो मी संगम जितेकर, जो ओनर आहे, तो पण मला खूप सपोर्ट करत असतो. आणि आमच्या गावात एक माणूस आहे जो कायम मला कायम माझ्या मागे, अमोल परब म्हणून आहे, फॅशन लुकचा ओनर. तो मला काही नाही काही चांगल्या गोष्टी सांगत असतो, तू असं खेळ, तिथे खेळायला जा, बिंदास जा, हे कर ते कर. त्यामागे त्याचा पण मोठा वाटा आहे. धन्यवाद बबल, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या प्रेक्षकांसोबत मैदानातील किंवा तुमच्या आयुष्यातील बऱ्याच गप्पा रंगवल्यात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सर.